शहरात अवैध रेतीचा साठा, महसूल प्रशासन निद्रिस्त, ओव्हरलोडेड ट्रक चालत असल्याने रस्ते उखडल्याचा कॉलनीवासियांचा आरोप। चोर आणि चोरीला आळा घालण्यासाठी लावले सीसीटीव्ही कॅमेरे। दामणगाव रेल्वेतील येथील सिद्धिविनायक कॉलनीत चोरीचा वाळू साठा साठवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। ही रेती मोठ्या ट्रकने आणल्या जात असल्याने आणि आत क्षमतेपेक्षा जास्त वाळू असल्याने कॉलनीतील रस्ते उखडत असल्याचा कॉलनी वासियांचा आरोप आहे। तसेच रात्री उशिरा वाहतूक होत असल्याने नागरिकांची झोप मोड होत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे। प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कॉलनीवासियांनी केली आहे। मुख्य म्हणजे अवैध साठवण केलेल्या या रेती ढिगाऱ्यातून कोणी रेती चोरू नये म्हणून या चोरट्यांनी खांबावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे। नियमानुसार रेतीचा साठा विना परवानगी ठेवणे हे महसूल विभागाच्या नियमांच्या विरोधात आहे। आता महसूल प्रशासन यावर कुठली कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। आमच्या इथं जे सिद्धिविनायक मध्ये आम्ही जे राहत आहोत या ठिकाणी रात्री बेरात्री जे हे ट्रक येत आहे त्यामुळे आमच्या इकडला जो रोड आहे हा पूर्ण खराब होत आहे। त्या कारणानं बा शासनाने याच्यावरती दखल घेऊन याची कारवाई करण्यात यावी किंवा आम्हाला याची रोडची दुरुस्ती करून देण्यात यावी। ओव्हरलोडेड ट्रक म्हणजे नेमके कशाचे? ओव्हरलोड म्हणजे रेती जे आहे भरून येऊन राहिलेली याचे जे ट्रक येत आहे रात्री बेरात्री समजून या ठिकाणी। अच्छा, त्यामुळे आमची जे जाण्याचा जो रस्ता आहे त्यामुळे हा सर्व खराब झाला आहे। अच्छा, हा खराब झालेला रस्ता रात्रीच्या दरवेळे कधी पण येऊन जातात आणि ते एक रस्ता आहे तिकडे पण तसंच केलेलं आहे त्यांनी आणि न सांगता तिथं रेती टाकलेली आहे, कोणाची आहे काय आहे काही माहीत नाही आहे। समोरचे व्यक्ती येतात तिथं टालीनं भरतात आणि घेऊन जातात। तिथं पण तुम्ही चौकशी करू शकता, पाहू शकता। आता अगोदर हा नव्हता असा, येता जाताना आम्हाला कोणी येत आहे टू व्हीलरनं रात्रीच्या बेरात्री आम्ही पण येऊ शकतो, सोबत लेडीज असतात, बाळ असते गाडीवर। या आधी असं नव्हतं, आता हे खूप जास्त झालेला प्रसंग। म्हणजे एकंदरीत तुमचं असं मत आहे की तुमच्या कॉलनीमध्ये अवैध रेती आणून टाकल्या जात आहे चालू आहे आणि त्या ओव्हरलोडेड ट्रकमुळे तुमचा जो रस्ता आहे रहदारीचा होता असं आता या एक महिन्या आतमधून हा चालू आहे। अच्छा, म्हणजे तो एकंदरीत खराब झालेला आहे। कंस्ट्रक्शन सुरू आहे तर आम्ही पण याच्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं आहे, पण आता कसं ते रेती येणं आणि जाणं दोन्ही चालू दिसत। अच्छा, नेमकी कोणाची रेती आहे काही आम्हाला कळत नाही आहे। अच्छा, तर प्रशासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा एक तर त्यांच्यावर हे कारवाई करावी, नाही तर मग आम्ही आमच्या हिशोबाने आम्ही त्यांच्याबद्दल कारवाई करू, प्रशासनाबद्दल करू किंवा त्या समोरच्या पर्सनला जे आम्ही भेटणार आम्ही त्यांच्यावर मग ऑब्जेक्शन घेऊ। काही जबाबदारी झाली नाही पाहिजे, मग आम्ही काही दोन शब्द बोललो किंवा त्यांच्यासोबत बोललो, वादविवाद नाही झाला पाहिजे म्हणून आधी आम्ही आमचा तत्कार आहे किंवा सर्वांसोबत पहिले बोलून मोकळं होऊन म्हणजे वेळीच प्रशासनानं दखल घेतली तर तुमच्यासाठी व्यवस्थित पाहिजे। आणि जो रस्ता समजा हा खराब झालेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत? जसं खराब झालेला आहे एक तर ते दुरुस्त करण्यात द्यावी, ते ग्रामपंचायत कडून आहे किंवा ज्यांनी केलेलं आहे त्यांनी करावी। कारण या रोडची कॅपॅसिटी आहे ना त्या पद्धतीने जायची। हो, आपल्याला दिसतच आहे की एकंदरीत पूर्ण रोड लोडिंग घेऊन जायची, हा खराब झालेला आहे। लोडिंग घेत आहे ना।